मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप. ब्रह्मानंद प्राप्त झाल्यावर साध्या आनंदाला कोण विचारतो. तुमच्या एक माहितीची गोष्ट सांगतो. मीराबाईच्या घरी भरपूर दासदास्या कामाला होत्या. एका दासीच्या मुलानं मीराबाईला बघितलं आणि त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली लग्न करणार तर मीराबाई बरोबर. बघा दुर्बुद्धी कशी आहे. कामावलीचं पोरगण राजाच्या पोरीसंग लग्न करायचं स्वप्न पाहते. 5-6 महिने काळजी करून त्याची तब्येतच खराब झाली. त्याची आई म्हणते, काय झालं रे. तुम्हाला आई, माझी इच्छा आहे मीराबाईबरोबर लग्न करायची. ऐकल्यावर थोडा वेळ बेशुद्धच पडली. पुन्हा शुद्धीवर आल्यावर म्हणली, माझ्यापाशी म्हणलास गावात कुठंच म्हणू नको, दोघाला मारून टाकतील. राजाच्या पोरीसंग तुझं लग्न तर मीराबाईबरोबरच करणार आहे मला. आता ही म्हातारी मुलाच्या प्रेमापोटी तिची तब्येत खराब झाली. मीराबाईने एक दिवशी, मावशी काय झालं, काय नाही. एक दिवशी हट्ट धरला, सांगायलाच पाहिजे. मग म्हातारी घाबरत म्हणते, काय ना आमचा मुलगा म्हणतोय तुमच्याबरोबर लग्न करायचं. मीराबाई म्हणले, एवढीच अडचण आहे, नका टेन्शन घेऊ, त्याला घेऊन या, उद्या तयार आहे मी लग्न करायला. त्या म्हातारीला तर काहीच कळणार, राग यायची ऐवजी निर्णय दिला म्हणजे. मग म्हातारीने त्याला समोर उभा केला. मीराबाई म्हणले, माझ्याबरोबर लग्न करायचं आहे. हो, उद्या तयार, पण एक अटीवर. कोणत्या. आज रात्रभर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तू एकाग्र चित्तानं भजन करायचं. तू जर एकाग्र चित्तानं भजन केलं, मी उद्या लग्न करायला तयार आहे, पण कमी जास्त झालं तर माझ्याशी गाठ आहे. एवढी तर रात्र काढायची म्हणला. बसला भजन करायला. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाती. म्हणून नामस्मरणामध्ये तल्लीनता असावी, चिंतनामध्ये तद्रूपता असावी आणि ज्ञानामध्ये एकता असावी. तुम्हाला माहिती आहे, रात्रभर भजन केलं, किती वाजता लग्न झालं तुझे, नाही झालं का. ध्यानी ध्याता पंढरी राया, मनासहित पालटे काया. कशाचा परिणाम. कीर्तन चांग होय अंग हरे रो. ब्रह्मरस गोडी तया शिफावली, वासना निमाली. जाऊ दे, विषय विसर पडला, जाऊ दे. बरेचसे प्रमाणे सांगायसारखे चिंतने सांगा वाटतं. मुरली पाटील पण जरा कॅसेट पलटी करतो, लय मावा पडल्यासारखं. आता खरं सांगू का ताई, गोष्टी मला बी आवडत नाहीत, लोकांसाठी सांगावं लागतात. खरं सांगू, कुंभार मडके घडतंय पण माती नाही खात. विठ्ठल बरोबर आहे. अहो, हे दृष्टांत तयार करतो, पण माझं खाण्याचा पदार्थ वेगळा आहे ना. दृष्टांत लोकांसाठी उपयोगी करतो. मग तुम्हाला सांगायचा मुद्दा, ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर विदेश स्थिती होते. तसा बऱ्याच लोकांना विसर पडतो, पण ब्रह्मानंद प्राप्त झाल्यावर नाही. मग जो मोले मदिरा पिऊने ठाये, तेने मध्ये नाचे गाये, देवंत दे. मद्यपान करायला सुद्धा विसर. एक प्यातड असं सडकेच्याकडनं पाय चाललं होतं आणि पुढं गेलं पटांगणात, लगीला बसलं. बघा, ऐका लक्ष देऊन. लगीला बसलं, त्याला उठताच येईना, पार वाकडं झालं, इतकं वाकडं झालं. आमच्या अशोक भाऊसारखे, काळे पाटलासारखे, ठाणगे साहेबासारखे ते 4-5 जण गावातले कार्यकर्ते चालले होते औरंगाबादला. यानं गाडी उभा केली. म्हणजे काय झालं, सरळच होता ना, मला पार वाकडं झालो. त्यांना दया आली, गाडीत टाकलं, नीट घाटीला नेलं दवाखान्यात. मग डॉक्टरनं बघितलं तपासून, काय झालं म्हणजे. साहेब घाबरायचं नाही, तुम्हाला कमाल आहे डॉक्टर साहेब तुमची, मला सरळ होता येत नाही, पार वाकडा झालो आणि तुम्ही आता काय झालं नाही. डॉक्टर म्हणलं, काय झालं नाही, चुकून तुमच्याकडून नशेमध्ये काय झालं, पॅन्टचं बटन शर्टाला लावण्यात आलं. आता हेतालं बटन हेताला कसं उभं राहायचं, हे प्यातळाला जर काय कळायला तयारच नाही. अहो, विधी स्थिती ह्या लोकांची काय कमी होती का. आमच्या गावात एक डॉक्टर आहेत, आमच्या भागात नाव नाही सांगत, कुणी चौकशी करते तिकडे आल्यावर. अहो, ते दारू पिते सगळ्यालाच माहिती, पण लईच हुशार आहे. बरेच लोकांचा तो फॅमिली मेंबर आहे. एक दिवशी जास्तच प्याला असेल. अहो, पण एक पाटील घराना, खानदानी पाटील, पालकोरचा फॅट, अंगठ्या फेंगट्या, ते हमकाचं डॉक्टर असले. म्हणले, गेलं म्हणले, डॉक्टर साहेब जरा तब्येत बरोबर नाही. डॉक्टर म्हणले, बसा. पण डॉक्टर म्हणले, आता पेतं हे माहिती होतं, पण आता हमकाचं डॉक्टर गेलं ते. म्हणले, पाटील साहेब तुम्हाला ह्या वेळाला नुसतं गोळ्या देऊन नाही भागणार, मग इंजेक्शन द्यावं लागेल. पाटील म्हणले, द्या मग. म्हणले, दंडामध्ये नाही, कमरेमध्ये टोचायचं, झोपा टेबलवर असं आडवं झोपवलं पाटलाला. डॉक्टरनं घेतलं इंजेक्शन आणि दिलं नाही. म्हणले, उठा. हे पटलं उठून. म्हणले, झालं का. म्हणले, हो. पाटील म्हणले, डॉक्टर साहेब काय तुमचा आज साथ झाला पहिल्यापेक्षा. इंजेक्शन दिलेलं कळालं सुद्धा नाही, कारण त्यानं धोत्राच्या कंबरपट्यातच खवलं होतं. इतकं पेलं होतं, त्यालाच माहीत नाही कुठं टोटायचं. आता काय स्थिती झालं, पेणाऱ्याला काय सांगा, काय कळत नाही ना. बरं, ह्याच्या नादी लागणं बी गुन्हा आहे हो. एका माणसाचं दाढ दुखते, दाढ. त्यांना बघितलं, म्हणलं, डॉक्टर साहेब दाढ किडकी झाली, म्हणला काढावं लागेल. तुम्हाला नको साहेब, मला भीती वाटते. डॉक्टर म्हणला, 0 मिनिटाचं काम आहे, तुम्हाला नकोच, तुम्हाला कळणार, तुम्हाला नकोच. पण डॉक्टरला माहिती होतं दारू पिते म्हणून. डॉक्टरने दारूची बाटली मागवली, गिलासात ओतली, घ्या म्हणला साहेब.
ते पेन आता वाटते का भीती अजून थोडी वाटते अजून घ्या आता वाटते का अजून थोडी वाटते अजून घ्या आता वाटते का म्हणतो अजिबात नाही बघतो म्हणलं माझ्या दाताला कोण हात लावतो डॉक्टर काय हे ना दिला दोन पेताडाचे सडकेच्याकडनं पाय चालले होते सडकेच्याकडले एक विहीर होती आणि विहिरीच्या चंद्र असा माथ्यावर आलेला होता एका माणसानं असं डोकावून बघितलं त्या पेताडानं ते चंद्राचं प्रतिबिंब त्याला पाण्यात दिसलं दुसऱ्या म्हणतो इकडे म्हणला का चंद्र हेरीत पाडा म्हणला दुसरा म्हणतो मरू दे की काय करायचं आपल्याला तू मला नाही काढलं पाहिजे त्या काय उपयोग आहे अरे माझे वडील शेतात एकटेच आहेत मला अंधारात भीती नाही वाटत त्याला त्यानं बकेट आणलं पाण्यामध्ये सोडलं पाणी स्थिर होतं तोपर्यंत प्रतिबिंब दिसत पाण्यात बकेट आदळलं ते पाणी हलू लागलं हे प्रतिबिंब असं हालायचे दुसऱ्या म्हणतो अरे चपळ आहे म्हणलं बकेटमध्ये बसतच नाही मला बरं ते नादे सोडे ना तर त्यानं बकेट भरलं आणि भरायला गेलं ते बकेट अडकलं कपारात ते काय निघाना पाय ताणून धरायचे 1 2 3 तरी नाही का म्हणजे जरा जोरात 1 2 3 झटका दिला आणि दावत तुटलं का नाही दोघं उताने पडले चंद्रदेशला माथ्यावर घेऊन त्या झटक्यालाच वरी गेला अरे ते कधी पाडला आणि कधी काढला आता जशी पेनाऱ्याची अवस्था होती तशी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणे देवायसा मग सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप ओतले स्वरूप माझे तया आणि असे भक्त जिथं असतात तिथं देव असतो तुका म्हणे देव तुका म्हणे देव वसे भक्तारा तुका म्हणे वसे भक्तारा तुका म्हणे वसे भक्तारा जगद्गुरु तुकाराम महाराज तुका म्हणे जेथे वशे भक्तराव तेथे नांदे देव नांदे शब्द लक्षात ठेवा देव तुमच्या आमच्यामध्ये आशे तुमच्या आमच्यामध्ये आशे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे उदाहरण तारीमध्ये लाईट आशे पण ट्यूबमध्ये नांदे विठ्ठल विठ्ठल देव तुमच्या आमच्यामध्ये आशे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे जिथं भक्त तिथं देव जिथं एक लहान मुलगा शेडवारीत हरवला होता जे शास्त्री महाराजासारखे तिथून चालले होते ते पोरगं रडत होतं ते म्हणले का रे बाबा रडतो तुझे आईबाबा कुठे आहेत म्हणला धर्मशाळेत आहेत हे म्हणले धर्मशाळा कुठे म्हणला जिथं आईबाबा आहे तिथे म्हणजे जिथं धर्मशाळा तिथं याची आईबाबा जिथं आईबाबा तिथं तसं जिथं भक्त तिथं देव जिथं देव किंवा एक मुलगा विद्यार्थ्याला खूपच त्रास द्यायचा शाळेमध्ये सर म्हणले उठ विनाकारण विद्यार्थ्याला त्रास देतो तुला कळतं का नाही रे तुझ्या वडिलाला सांगतो घरी गेला तुझं घर कुठे आहे ते पोरगं म्हणलं आमचं घर हलवायच्या दुकानासमोर आहे म्हणजे हलवायचं दुकान म्हणलं आमच्या घरासमोर आहे म्हणजे दोन्ही कुठे आहेत म्हणला समोरासमोरच आहेत लेकर अहो एक कार्ट असंच उलटं सुलटं बोलायचं असं मारलं का नाही शिक्षकानं मारमी कुणत असते मी आधी सांगायलो ते आलो घरी रडत वडील म्हणले काय झालं रे तुम्हाला सरनी मारलं मला काय बोललं असेल उलटं सुलटं नाही ना बाबा त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तरी मारलं म्हणले तुझे शिक्षक पागल आहेत का योग्य उत्तर दिलं तर मारायला आणि असं तुला काय विचारलं होतं का नाही बाबा मला सर काय म्हणले लिंग किती आहेत मी त्यांना सांगितलं 3 लिंग आहेत मला म्हणले शाबास माझ्या पाठवून हात फिरला म्हणले सांग कोणते कोणते म्हणले स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसक लिंग पुन्हा मला म्हणले शाबास आणि सांग उदाहरणार्थ काय ती शाळा तो फळा आणि ते शिक्षक कारणच कळत नाही काय डोकं फोडून घ्यावं आता गुरुजीला नपुसक लिंगात टाकलं का पाया पडते मला सांगा असं बोलले ते सर म्हणले
लय चाबरेवणी बोलतो श्रीमंताचा म्हणून असं बोलतोस का? तुझ्या जन्मकाळीचा गुण आहे का? तुझा जन्म कधी झाला? ते पोरग म्हणलं माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे. पण ते कार्टलही विचित्र होते. समर्थ तुमचा सर म्हणले रविवारी झालेला आहे. तुम्हाला हाट खोटं बोलतात. म्हणला का? म्हणलं रविवारी सुट्टी असते ना. त्यातली विचित्र लेकर हो. आता तुम्हाला काय सांगावं, मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. मला सुद्धा 1-2 पोरांना फसवलं होतं. आता काय सांगावं बोलण्याच्या बाबतीत. माझ्याकडे इंटर गाडी होती तेव्हा 92-93ची गोष्ट आहे. आणि रोड सोडून 1 किलोमीटर काल्याच्या कीर्तनाला जायचं होतं. आणि एक गाय वासरू असं आडं उभं राहिलो. आम्ही हारून वाचतो. ते गाय वासरू सारखा ना, त्या पोरगा हानी ना अशी काठी हातात घेऊन बघत आहे आमच्याकडे. त्याला म्हणलं हे पोरा, अरे ते गायन वासरू हाणणं दिसत नाही. माझी गाडी आलेली कोणाचं ते गायन वासरू? ते म्हणतं गाय काय किंवा कोणाची वासरू माहिती मला कोणाचं आहे? मला कोणाचं आहे? मला ते गायचं आहे. म्हणलं हे मला कळत नव्हतं. आता काय अहो, मला वाटायचं मी लय हुशार आहे बोलायला, पण महाराष्ट्रात मला जोडत नाही असं वाटत होतं. एका गावात एवढूशा पोरानं फसून पोर म्हणजे इंगळे महाराज इकडे म्हणलं का रे? म्हणलं वेळ आहे कीर्तनाला अर्धा तास. मी म्हणलं हो. मग चला ना म्हणलं चहा घेऊ. म्हणलं घेत नाही, पित्ताचा वगैरे त्रास आहे. आज दूध आहे म्हणलं आपल्याकडे. चला नेलं ना हाताला धरून गोडीत आणि दारात अशी म्हैस बांधली होती. हे बघा म्हणलं आपल्याकडे म्हैस आहे, दुधाला काहीच कमी नाही. मी त्या पोराला सहज म्हणलं हे म्हैस दूध देते तुम्हाला? नाही नाही. म्हणलं मग आज ती देत नाही, आपण काढावं लागतं. एवढंच पोरगं मला असं बोलतंय. मी म्हणलं लय चाबरेन बोलतो. शाळेत जातो का? म्हणलं जातो ना. मी म्हणलं कितवीत आहे? म्हणला 9वीत आहे. मला वाटत नाहीस. मला मोजून बघा की मग 9वीत. जिथं भक्त तिथं देव. जाऊ द्या, नाही विनोदाना पटला तर प्रमाणानं सांगतो. हरी तेथे संत, संत तेथे हरी तेथे संत हरी तेथे संत तेथे हरी तेथे संत हरी तेथे संत तेथे हरी तेथे संत तेथे हरी तेथे संत तेथे हरी तेथे संत तेथे बोला ऐसे बोला हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता हरी मुखे गाता मुखे गाता हरी मुखे गाता ऐसे हरि मुखे गाता 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 हरी तेथे संत संत तेथे हरी. ऐसे वेदचारी बो तुका म्हणे जेथे वशे भक्तराव तेथे नांदे देव. एक ब्राह्मण द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी तपश्चर्या करत होते. रुक्मिणी साहेबांनी सांगितलं देवबापा इथं किती दिवस बसला तरी देव भेटायचे नाही. देवाची भेटी घ्यायची का? पैठणला जा. नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीखंड्या रूपाने काम करतात. देवबापा तिथं आले. नाथ महाराज बोलले श्रीखंड्या कुठे येईल? म्हणले पाणी घेऊन. भगवान तिकडून आले तर ब्राह्मणांना पायावर लोटांगण घातले. देवाला वाटलं ह्या माणसानं ओळखलं आपल्याला. भगवान मागच्या रूममध्ये गेले ना अदृश्य झाले. ब्राह्मण रडू लागला. नाथ महाराज म्हणजे काय झालं काय झालं काय विचारता हो? हा श्रीखंड्यात दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकेची मूर्ती. एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने ओ श्रीखंड्यात चंदन उगळूने 36 वर्षी देवानं काम केलं. त्या ब्राह्मणाला असं वाटलं धन्य दिवस आज ये दर्शनी संताचे. नांदे तया घरी दैवत पंडित तेथे नांदे देव. देव भक्ताच्या घरी नांदतो. काय लोक इंगळे महाराज काय तुम्ही पल्ला लावला मगापासून? देव भक्ताच्या घरी नांदतो. आणि भक्त झाले म्हणून काय झालं? देवाला कुठं काम सांगत असते? कोण काम सांगते? न सांगता करे सर्व काम संगता करी सर्व काम न सांगता करी सर्व काम मे सर्व भावे हरे भक्त समागमे हे भक्त समागमे सर्व भावे हरे भक्त समागमे सर्व भावे सांगता करी सर्व काम सांगता करी सर्व काम सांगता करी सर्व देव भक्ताच्या घरी न
सांगता काम करतो. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज, बिना पगारी येतो. आता लोक पगार देऊन, आता तुमच्याकडे काय हाल आहेत माहीत नाही तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यात, आमच्याकडे इतके हाल आहेत शेतकऱ्याचे महाराज. 12 महिन्याचे पैसे आधी देऊन नौकर सांगून काम करीत नाही. हा बिना पगारी न सांगता काम. आमच्याकडे आता 1,06,000, 10,000, 80,000, 90,000 असं साल झालं. पहिले 60,000 होतं. हे महाराज पैसे घेऊन काम. एका माणसाला म्हणलं इकडे तुम्हाला का महाराज, मला आपल्या आश्रमात राहा महिन्यानं, आपलं सालाने. तुम्हाला काय साल आहे माहिती आहे तुम्हाला? मी म्हणलं नाही, 60,000 रुपये द्यावं लागतील, म्हणजे 5,000 रुपये महिना. मी म्हणलं देतो, जी जगरुडी असेल. 12 महिन्याचे पैसे अगोदर द्यावं लागतील. मी म्हणलं अगोदर देतो, पण त्याला थोडी यादी दिली कामाची, हे करावं लागेल ते करावं लागेल. तुम्हाला इंगळे महाराज तुमच्या सर्व अटी मान्य आहेत, आपल्या 2च अटी अजून मान्य करावं लागतात. म्हणलं आता कुठली अट आहे? पहिली अट म्हणलं झोपेतून उठल्याबरोबर जेवायला लागतं. मी म्हणलं दुसरी अट म्हणलं जेवलं की झोपावं लागतं. ह्यासाठी 60,000. आता काय इमानदारच नाहीत ना, आता पैसे घेऊन लबाडे. आता काय सांगा अहो, एका पाटलाकडे एक माणूस राहिला, 60,000 रुपये घेतले, महिना 15 ते काम केलं आणि गेलं आणि पळून गेलं. पैसे गेले आणि कामही गेलं. बोंबललं. पाटीलही घाबरलं, काय करावं कसं करावं. अहो महिना 1.5 महिने ते पैसे संपाजीवाला. पाटील म्हणजे काय मूर्ख माणूस आहेस, 12 महिन्याचे पैसे आधी दिले आणि महत्त्वाच्या टायमाला निघून गेलास, तुला काय वाटायला पाहिजे. अहो काय पाटील, मला अचानकच आजारी पडलो. एवढं टेन्शनमध्ये सांगायला की ते पाटलाचाच BP वाढायला लागला. पाटील म्हणले आजारी पडला तर निरोप द्यायचा, कोणाच्या सूचना द्यायची, निदान मिस कॉल मारायचाच. मला मी मिस कॉल शब्द मुद्दाम वापरतोय, कारण सध्या संदीप महाराज 50% मोबाईलधारक मिस कॉलवाले आहेत. अहो लईच येडपट माणसाकडे मोबाईल आहे. आता काय सांगा. अहो कसं आहे तुम्हाला सांगू का, कोणती बी वस्तू अनाधिकारी माणसाच्या हातात गेली त्याचं महसूल राहत नाही. आमचा एक भजन्या बीड तालुक्यातला, ते गळ्यात असं रबलाचं दावा अडकी, ते रबला दावा असतं ना, आणि ते मोबाईल ठेवतो खिशात. एक दिवशी जालना रोडला मला भेटलं, त्याला म्हणलं परवा दिवशी तुझा मोबाईल लागत नव्हता. तो म्हणला मी ॲव्हरेजमध्येच नव्हतो. कशाला वापरावं मोबाईल, ॲव्हरेजमध्ये नव्हतो. काय म्हणते ते बी कळत नाही. माझलगावचा एक भजन्या, त्यानं मोबाईल घेतला नवीन, आणि ते लावल्यानंतर एंगेज आल्या म्हणतात ना, कृपा या मार्गावरली सर्वला व्यस्त आहे, थोड्या वेळा डायल करा. त्यांना लावलं आणि तिकून तसा आवाज आला. ते म्हणतो हे मावशी तुमची मग ओळख नाही काय नाही, तुम्ही मध्ये मध्ये काऊन बोलतो. मी म्हणलं काय झालं? मग ते म्हणलं मी दुसऱ्याला फोन लावतो, ती बायाच बोलते, आपल्या ओळखीची बी नाही ना. म्हणलं आता काय कशाला मोबाईल वापर. अहो ते इतकं टेन्शनमध्ये सांगायला. म्हणलं औरंगाबादला गेलो, औरंगाबादचे डॉक्टर म्हणले ताबडतोब पुण्याला जा. मालक म्हणला काय म्हणतो? मग मला कुठं कळतं, मला तुम्हाला फोन करावा म्हणून. पुण्याचे डॉक्टर म्हणले ताबडतोब मुंबईला जा. गेलो म्हणलं मुंबईला. मुंबईच्या डॉक्टरनं सांगितलं शेवटचा पर्याय अमेरिकेला जा. मग अमेरिकेला गेलो, पण अमेरिकेच्या डॉक्टरने ज्या वेळेला सर्व तपासण्या केल्या त्यानं स्पष्ट सांगितलं इकडे तिकडे फिरण्यात वेळ घालवण्यात तुम्ही काय करा, होईल तेवढं आता घर जवळ करा. मालक म्हणलं तुला नेमकं होतं तरी काय? तू मला झोपे गेल्यावर दिसतच नाही. आणि दुसरे काय टाका बघत येतो, दांड्या मारायचे धंदे. आता पैसे घेऊन लबाडे. आता काय करावं काय सांगा तुम्हाला. अहो तुम्हाला सांगू, आमच्याकडे मे महिन्यात पत्ते खोळ्यात बसतात पण कामाला येत नाहीत म्हणा. एका माणसं म्हणलं इकडे बरं, तो म्हणतो का महाराज, अरे मी म्हणलं इथं पत्ते खेटण्यापैकी की आपल्या आश्रमात महिन्यानं, तुम्हाला काय महिना देणार? मी म्हणलं काम काहीच नाही, झाडाला पाणी द्यायचं आणि गार्डनचं कटिंग करायचं, खाऊन पिऊन कपडे लत्ते, तुला 2,000 रुपये महिना दे. आणि खरंच तुझं काम आवडलं, स्वभाव आवडला, 1 वर्षानं 2 वर्षानं तुला 3,000 रुपये महिना करेल. आणि खरंच तुझा स्वभावच आवडला तर 2 वर्षानं तुला 5,000 रुपये महिना नक्की दे. मग कधी येतो कामाला? मला 5,000पासून. अहो काय महाराज, आता सगळे इमानदार राहिले, काय बोला माणसाला. अहो आमचा देव तसा नाही हो, न सांगता ऐसे भक्ताची घरी, ऐसे भक्ताची घरी, ऐसे भक्ताची घरी, ऐसे भक्ताची घरी, कमी न सांगता घरी, कमी न सांगता घरी, ऐसे भक्ताची घरी, ऐसे भक्ताची घरी, हे कमी न सांगता ऐसे भक्ताचे घरी कैसे ज्याची रसना परमामृतानं ओली झाली, ज्याची वृत्ती भगवंताच्या पाहिजे. महाराज तेथे नांदे देव न सांगता करी कामे न सांगता ऐसे भक्ताचे. आता न सांगता तसे कामं करण्याचे प्रकार सांगतो. आता बरेच
त्रास होऊ लागला मला बोलायला, तरी बळत बळत 1-1.5 तास रेटले ते पुन्हा ते विनोद ऐका बघा वाचा नेहमी ऐकतात टी व्हीवर पुस्तकामध्ये. काय काय काम करणारे सांग कामे, ऐक्यो कामे, आगाव कामे, काय काय ऐक्यो कामे. इकडे का रे, अरे आमचे जे शंकर महाराज, संदीप महाराज, दुसरे संदीप महाराज, श्याम महाराज भजनी मंडळ आहे ना, ते विजयराव ठाणगे त्यांचे मंगल कार्यालय तिथे गेलेले येतात जेवायला. त्यांना म्हणून इकडे बोललेलं आहे भजन सुरू करतात अंजभर बोलून. हे इथंच म्हणतात, तिथं नसले तर तिथंच आहेत. मी तिथूनच आलो आहे. मग तू कुत्रा असलं तर, मग चावलं तर, म्हणलं इथंच मर, कशाला कुठं जातो. नाही तर म्हणत नाही, काम करीत नाही. मग हे नुसते ऐकू कामे आणि काय आगाव कामे असते. आगाव एक जणाची म्हातारी आजारी पडली होती आणि त्याचा नोकर चालला होता औरंगाबादला. ते म्हणले रामभाऊ तुला का साहेब औरंगाबादला चालला तू, आमच्या दुकानाच्या पुढं आमचं मेडिकल आहे ना, म्हातारीचं औषध घेऊन ये. मेडिकलहून बाटली आण. त्या शहाण्यानं काय केलं, औषधाची बाटली आणि 2.5 मीटर कपडा घेऊन आला पांढरा. तुला साहेब हे औषधाने कपडा. म्हणले कपडा कशाला. म्हणला मला काय वाटलं म्हातारी जिवंत असली तर औषध पाजावं, जरी मेलेची असली तर कपडा घेऊन जावं. जवळ आहे का मला, या आणि जा. म्हणजे आगाव कामे. आता काय बोला अशा माणसाला. आणि काय नुसते सांग कामे असते. सासूना सुनार सांगितलं हे पोरे अगं मी बाहेरून येते, पातेल्यात दूध आहे आणि मांजरीने पिल बघ, नाही पिऊन देत. म्हणजे जा. बिनधास्त सासू बाहेर गेली आणि सुना देखत कुत्री घरात आली, सगळं दूध पिऊन गेली. सासू आल्या बघा ते पातेला रिकाम ती मग ती पातेल्याचं दूध गती मग ती पेल माय कुत्री. आणि तुला म्हणले नव्हते का माय मांजरीचंच म्हणलात. म्हणजे कुत्रीचं कुठं नाव घेतलं होतं. मांजरच बघत बसले आणि कुत्री कशाला हाणू म्हणजे. म्हणजे हे सांग कामी हो. अहो आमचा देव तसा नाही. न सांगता करे सर्व काम, आयशे भक्ता जग. तुका म्हणे जेथे वसे भक्त राव, तेथे नादे देव संदेह नाही. सकाळी तेथे ओळली मंगळे, वृष्टी केली जळे आनंदाच्या विठोबा रखुमाई. जय जय रखुमाई, रखुमाई. मगाशी बोलून गेलो त्याचं समाधान. परम अमृत म्हणजे कोणतं अमृत. अमृताचे किती प्रकार आहेत नुसते नावं सांगतो. नामामृत आहे, ज्ञानामृत आहे, कथामृत आहे, चंद्रामृत आहे, अलीकडच्या काळातलं बाळ अमृत आहे, रामायणामध्ये आलेले प्रकार शोधामृत, उन्माद. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.